नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येत्या 24 तासाचा हवामान अंदाज महाराष्ट्राचा बघणार आहोत। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील अपडेट सविस्तरामध्ये। तर अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच बंगालच्या उपसागरात ओडिसाच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय, हे क्षेत्र मध्य प्रदेश ओडिसाकडे सरकणार असून त्याचे चक्रकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्यावर एक द्रोणीय स्थिती तयार होत आहे। याशिवाय उत्तर भारतातील मान्सूनचा पट्टा बिकानेर, पिलानी, दिल्ली, गया आणि बंगालचा उपसागर, ओडिसा, आंध्र प्रदेश या दरम्यान आहे। त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती वातावरण तयार होत आहे। कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलके आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये हवामान खात्याच्या विभागाने वर्तवलेली आहे। तर मग चला तर जाणून घेऊया येत्या 24 तासाचा हवामान अंदाज सविस्तरामध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येत्या 24 तासाचा हवामान अंदाज महाराष्ट्राचा बघणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासामध्ये कुठे कुठे आहे जोरदार पावसाची शक्यता, तर कोणत्या भागामध्ये आहे हलके आणि मध्यम पावसाचा अंदाज, तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। सुरुवात करूया नंदुरबार जिल्ह्यापासून। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यापासून सुरुवात करूया। नवापूर तालुक्यामध्ये बघितले असता तर नवापूर तालुक्यामध्ये येत्या 24 तासामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। नवापूर, विसरवाडी, पाणीगाव, सुत्राणे, नंदुरबार तसेच धनोरा लगतचा भाग, कुकसाने, चोरवड, पिंपळनेरचा काही भाग, चिंचली, हवा, वाघाई या सर्व भागामध्ये आपल्याला येत्या 24 तासामध्ये हलक्या आणि तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। अक्कलकोवा, तलोडा, शहादा, असोल, केटिया, चिचोड तसेच मालगाव, बरोळा, बुडकी, वाडबिके आणि निवाल या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे येत्या 24 तासामध्ये। मात्र निवाल आणि सेंदवाई या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे येत्या 24 तासामध्ये असणार आहे। तसेच बुडकी, सांगवी, सुले, शिरपूर, जैतपूर, घोडी आणि सेत्रेसैन या भागात बघितले असता या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तसेच खरपाली, रानाला, धोंडाईच्या लगतचा भाग, दिवी, दुसाने, मसाले, चिंचवड, टिटाणे, डोमगाई, साक्री, बेहाड, चिंचखेडे, कुसुंबे, बेहाड, पिंपळनेर, ताहराबाद, नामपूर, निमशेवडी, अंजंग, गावठी लगतचा भाग, सटाणा, मालेगाव हा सर्वच भाग बघितला असता तर येत्या 24 तासामध्ये या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु एकदम नॉर्मल स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच हिसाले, चालोड, चोपडा, औव्हाड, आडगाव, वैजापूर, भालवाडी या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। हिरापुरा, जानोरी, पाली स्टेशन, रावेर, फैजापूर, उडाली, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव हा भाग बघितला असता तर येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, जामनेर, भोवड तसेच पाऊर आणि भराडी या गावाकडे बघितले असता तर येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मात्र बडगाव, पाचोरा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल आणि हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। आजूबाजूच्या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तसेच अंजंग, धुळे, परोळा, बोगरूड, शेरोळ लगतचा भाग, नवारी, कपांडे, अंबळनेर आणि परोळा या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील, परंतु पावसाची शक्यता ही हलक्या स्वरूपातच बघायला मिळणार आहे आपल्याला येत्या 24 तासामध्ये। तसेच नाशिक जिल्ह्यात बघितले असता चांदवड, डोडांबे, मनमाड, नांदगाव, ममदापूर, तालवड, बारम, येवला तसेच लासलगाव, पाटोदा, निफाड, चौफुल, वणी, डोडांबे, ओझर, कळवण, देवळा हा सर्वच भाग बघितला असता तर या सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील, परंतु पावसाची शक्यता ही हलक्या स्वरूपातच असणार आहे येत्या 24 तासामध्ये। नाशिक जिल्ह्याच्या या भागाकडे असणार आहे नाशिक, ओझर, निफाड, नागपूर, माळसागरे, देवगाव, मंजूर, कोपरगाव लगतचा भाग, वावी, नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे, पांडोर्ली या सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये असणार आहे येत्या 24 तासामध्ये। लाडाची, हर्सूल, शेवगा, खरपाडा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच नाशिक जिल्ह्याचा लगतचा भाग बघितला असता
तिडे, शमशेरपूर, वाडीवारी या ठिकाणी मध्यम आणि काही भागात हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. मुणगाव, इगतपुरी, आंबेवाडी, कोडाला, मोखाडा तसेच त्र्यंबक, जव्हार, कुडण, परळी, वाडा लगतचा भाग बघितला असता वैशाला, आंबेवाडी, खर्डी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. आजूबाजूच्या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे. राजूर तसेच खोटाले, गुंडा लगतचा भाग, शेनवा, शहापूर, पिलवी आणि कणवाली, वैशाखले, शिवाले हा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम आणि भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे. पालघर, मान्नोर तसंच गोडमाल लगतचा भाग, पिलवी, उंबरपाडा, वसई, विरार आणि भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, ओमवाडी, ख्रिस्तीवाडा, नवी मुंबई, पनवेल, नरेल, मुरबाड, शिवाले लगतचा भाग बघितला असता नवी मुंबई या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. वैशाखरे, शिवाले, आंबेगाव, मध तसेच लगतचा भाग बघितला असता जुन्नर, वाडा, भीमाशंकर, कर्जत, कौसर आणि रायगड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता हलक्या आणि मध्यम स्वरूपात असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे. येत्या 24 तासामध्ये कसमत, आंबे, कळवण, शिरगाव, लवासा, जिटे, इंदापूर, टाला, मुरुड, जिंजरा, तिवेघर, गोरेगाव, महाड, वर्धन, पोलादपूर, महाबळेश्वर, रावडी हा सर्व भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे. तर येत्या 24 तासामध्ये असणार आहे पोलादपूर, महाबळेश्वर, मेढा तसेच चाकदेव, खेड, वसोटाफोड, सरवाट, लोटे, चिपळूण, दहागाव, दाभोल तसेच अरळ, शिरशिंगे, अरवाडे आणि गुहागर, तांबे या ठिकाणी बघितले असतात तर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून 1-2 भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. शिरशिंगे, अरळ, अरवाडे, पटण, कोयना तसेच माखनचण, मुरगुड, नेरवा, देवरुख आणि साक्रपा, मेढा, कोकरोड या ठिकाणी देखील मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. येत्या 24 तासामध्ये रत्नागिरी, लांजा, पूर्णागर, वडापेठ, राजापूर, रायपटण तसेच खारेपटण, विजयदुर्ग या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. संगरूळ, परोळा लगतचा भाग बघितला असता रायपटण, गगनबावडा, राधानगरी, पोंडा, कणकवली, पोईप कासल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. तसेच संगरूळ, परोळा, इस्पोर्ली, गारगोटी, कडेगाव, आजरा या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये असा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, कोडल, महापण, वेंगुर्ला, अरोज, बंडा तसेच अलरोमा, बेडशी, पारसे, मपासा, बिचेलियम, अंजुनियम, कानाकोंबी, रामघाट या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. तसंच आजूबाजूच्या भागामध्ये देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे. गोवा, वास्को द गामा, तिस्का, अलगोटे तसेच मडगाव, कुचकुडे, रिवाना, काकोण, जागवी या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. बेळगाव, वाचीला काही भागात हलका आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. चांदगड, धामणे तसंच लगतचा भाग, आजरा, गरगोटी या ठिकाणी देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. संकेश्वारा, मलदाटी, लगतचा भाग, गोकाक या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. निपाणी, मुरगोड, बिद्री तसंच लगतचा भाग, सल्लागा आणि कागल, कोल्हापूर, इचलकरंजीकर, शिरळ लगतचा भाग, ज्योतिबाईल, किनी, कोडाले या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. संगरूळ, परोळा या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. कोडाली, किनी, आष्टा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याकडे सांगली जिल्ह्यात बघितले असता सांगली, मालगाव, देसिंग, आष्टा, शिरळ, इचलकरंजीकर या ठिकाणी हलक्या आणि तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तसेच अतनी, तेलसंग, अडाली हा भाग कोरडा बघायला मिळणार आहे येत्या 24 तासामध्ये. कर्नाटकच्या या भागाकडे देखील तसेच शंग लगतचा भाग बघितला असता जत, गिरी, चिंके, कानापूर, कुची हा भाग बघितला असता आटपाडी, चिंके, सांगोळे या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये बघितले असता सातारा जिल्ह्यामध्ये रामपूर, विटा, कडेगाव, कराड, वडाले लगतचा भाग, ओमराज, पुसेवली, औंध आणि वडोज, सातारा या भागात देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल परंतु पावसाचा अंदाज हा हलक्या स्वरूपातच असणार आहे. तसंच अकलूज, बेंबले, टेंभुर्णी, शेतपल, अंगार, मोल, पंढरपूर, मौद, बुद्रुक, दिघाची, आटपाडी, चिंकी, सांगोळे, मारवाडे, मंगळवेढा, शंख, सोलापूर, मुष्टी, वलसंग, नलदुर्ग, होर्टी, उमरगा, तुगाव, अलूर, वडगरी आणि अक्कलकोट, अळंदा या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता येते 24 तासामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या या भागाकडे असणे. उस्मानाबाद जिल्ह्यात बघितले असता उस्मानाबाद, कामेगाव, बेंबली, पेठ तसेच बार्शी तसेच मासा, कळंब, तारखेड, भूम आणि पातूर, करडा या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये असणार. लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, घाटेगाव, खोंड, भाडा तसेच खिंतोड, रैनापूर, लातूर रोड, शिरूर, अंतपाल, परडापूर, घाट, नांदुरा या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता
लातूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार. उदगीर देवणी लगतचा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये हवामान कोरडे राहील आणि काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता देखील लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये बघितले असता बीड जिल्ह्यामध्ये परळी लगतचा भाग बघितला असता राणी सावरगाव, गंगाखेड, शिरसद, सोनपेठ, वडवणी, तळेगाव, धारूर, केज लगतचा भाग, आंबेजोगाई आणि कळंब या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. बीड गेवराई देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे. पाटोदा, जामखेड, आष्टी, काडा लगतचा भाग बघितला असता बालगाव या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील. अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे. अहमदनगर, कोडगाव, खंडाळा, पारणे, सुपे, अळकोटी, आलेवाणी, नारायणगाव, मनसर, खेड लगतचा भाग, मलटण, शिरूर हा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील. मात्र ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असणार आहे. गोडेगाव, माका, वडोला, बनास, नेवासा, तालिकाबान, लोणी, अश्वी, संगनमेर, खेळवड, शिर्डी लगतचा भाग, जवळके, कोपरगाव या सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील. ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. तर येते 24 तासामध्ये असणार आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्याकडे बघितले असता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. तर अंबाला, साईगाव, चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील. कन्नड, हतनूर, पिशोर, वेरामगाव, फुलंब्री या भागामध्ये बघितले असता येलोर, रुपा या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. देवगाव, वैजापूरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे. येते 24 तासामध्ये औरंगाबाद, सेंट पिंपरी, काचूड, पाचोड लगतचा भाग, लिंबे, जळगाव या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. गंगापूर, बनास तसेच वडोला, भैरोबा, भक्तापूर, हंसापूर लगतचा भाग बघितला असता भालम टाकली तर या सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये बघितले असता भोकरदन, सिल्लोड, जाफराबाद, देऊळगाव राजा, हंसाबाद, दाभाडी या सर्वच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर तसेच काचूड, पाचूड, तानवाडी, घनसांगवीमध्ये बोलेगाव तसेच दहीपुरी, अंबड लगतचा भाग बघितला असता बोधपुरी आणि शहागड या सर्व भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता जालना जिल्ह्याच्या या भागाकडे असणार आहे. मंगळूर, रामशेवगाव, शेवटा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. सेवलीला मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील बघायला मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिंपरगवाली, मोटाला, बाबरगाव, नांदुर्णा, दिघी, मलकापूर, दासराखेड, अदलबुद्रुक, मासराखेड, जळगाव, जामोद, पलसी, आलेवाडी लगतचा भाग, पाथरुडा, शेवगाव, खामगाव या सर्व भागामध्ये मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता येते 24 तासामध्ये असणार आहे. बुलढाणा, खेलवड, अहमदपूर, चिखली, कुदनापूर, घाटबोरी लगतचा भाग, डोंगाव, मेहकर, बहापूर, बीबी, लोणार, बीबी, रिसोर्ट आणि रिथाड, जयपूर या सर्व भागामध्ये मध्यम आणि आजूबाजूच्या भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. जयपूर आणि साप्तगाव, सेवलीला काही भागात हलका आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तर येत्या 24 तासामध्ये असणार आहे. वाशिम जिल्ह्यात बघितले असता वाशिम, मालेगाव तसेच मंगळूरपीर, करजाना, परतूर लगतचा भाग बघितला असता तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि आजूबाजूच्या भागामध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे. अकोला जिल्ह्यात बघितले असता अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, अळंदा, बार्शी टाकळी, गोरेगाव, बाळापूर लगतचा भाग बघितला असता तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. मात्र अकोटला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. जळगाव, जामोद आणि तेलरा या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील अकोला जिल्ह्याकडे असणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता येते 24 तासामध्ये असणार आहे. दर्यापूरला काही भागात मध्यम, काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. अंजनगाव, सुरजी, अचलपूर, असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, धारणी या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता येते 24 तासामध्ये असणार आहे. तसेच नांदगाव, मोझारी, तिवसा, तळेगाव, आर्वी, आष्टी, दुर्गवाडा, मोझारी तसेच वरोड या भागात बघितले असता या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. येत्या 24 तासामध्ये अमरावती, बडनेरा तसेच भातुकली, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, बाबुलगाव, फलेगाव, नांदगाव, खंडेश्वरचा काही भाग तर या सर्व भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता राहील. नांदगाव, खंडेश्वरच्या काही भागात मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. तर येत्या 24 तासामध्ये असणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. वर्धा, तुळजापूर, बारबडी, बुरी कोकाटे, बोटीबुरी या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. आर्वी, आष्टी, करजाना या ठिकाणी जोरदार पावसाचा अति जोरदार पावसाची शक्यता
देखील असणार आहे। हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे आणि राळेगाव या ठिकाणी आपल्याला काही भागात मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 24 तासामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। यवतमाळ, कल्याण, जामोडा, नेर तसेच धारवा लगतचा भाग बघितला असता करजाना, मंगरुळपीर, डिग्रस, देहाणी, रुई तसेच चोंडी, खंडाळा, पुसद हा भाग बघितला असता या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। तसेच विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। काही भागात हलका आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। करंजी, पांढरकवडा, परवा, पेंढारी, पठाणबोरी, धानोरा तसेच लगतचा भाग निमगुडा आणि कॅप, माऊर या सर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। वणी कायाला देखील हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे हिंगोली जिल्ह्यात बघितले असता माहूर, कॅप, इनापूर या ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। कळमनुरी, हिंगोली, औंध या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। तर येत्या 24 तासामध्ये असणार आहे। परभणी जिल्ह्यात बघितले असता जरी, बुरी, जिंतूर, सेलू, मठ्ठा, परतूर, आष्टी लगतचा भाग, पाथरी, परभणी या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील, परंतु हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्याच्या या भागाकडे असणार आहे। गंगाखेड, पालम आणि सोनपेठ, राणी सारगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये असणार आहे। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बघितले असता नांदेड, वाघाला, मुखेड, भोकर, बसमत, पूर्णा आणि तमसा या सर्व भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। लोहा, बुजुर्ग, कंधार, कवठा, मुखेड, नरशी, अहमदपूर, जळकोट, वडोणा, देगलूर, रुद्र या भागाकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। ढगाळ वातावरण मात्र जास्त प्रमाणात असणार आहे। तर येथे 24 तासामध्ये असणार आहे। आडगाव, हिमायतनगर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये डाकणी, मोरसुंदी आणि किनवट या भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितले असता तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। चिमूर, चारगाव, बिके, गिरगाव, माकोना या ठिकाणी मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। वरोरा, कुटवाडा, मोहोर्ली, भद्रावती, वणी, उगस रोड, चंद्रपूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये असणार आहे। तसेच बर्लापूर, कजवाली, राजुरा लगतचा भाग, गोंडपिंपरी, आष्टी या ठिकाणी काही भागात हलका ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील। येत्या 24 तासात सोनापूर, शिरपूर, खेडगाव या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीड आणि ब्रह्मपुरीला बघितले असता या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितले असता गडचिरोली जिल्ह्यामध्ये किमठी, मेधा, देसिंग, तोलमाळ, आरमोरी आणि नाटेचौक या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। काही भागामध्ये मध्यम राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिघोरी, किमठी, मेधा, तोलमाळ या भागाकडे असणार आहे। तर येत्या 24 तासामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या या भागाकडे देखील बघायला मिळणार आहे। धनोरा, मुरमगाव, चुरमुरा, गडचिरोली, मूल, सावली आणि सिंदेवा या ठिकाणी मध्यम आणि आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता देखील असणार आहे। तसेच चामोर्शी, घोट, एटापल्ली, गिरवाडा, पाराकोट, पंकजनूर, कापसी, एटापल्ली, अहेरी या सर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। मात्र भांबरगडला मध्यम आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोलेगाव, बोंडगाव आणि बालीटोला, कुरखेडा या ठिकाणी जोरदार पावसाचा अतिवृष्टीचा अंदाज देखील असणार आहे। मोरगाव, अर्जुनी या ठिकाणी देखील अतिवृष्टीचा अंदाज आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच मार्काचा, आमगार चौकी या ठिकाणी हलका आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये देखील बघायला मिळणार आहे। देवरीच्या काही भागात मध्यम ते काही भागामध्ये मध्यम आणि अति जोरदार पावसाचा अंदाज देखील असणार आहे। तर लखनी, साकोली, संग्रणी या ठिकाणी जोरदार पावसाचा अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील असणार आहे। अतिवृष्टी पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये दिसत गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितले असता गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया, आमगाव, लांजी, चांगझरी, तुमसर, तिरोळा लगतचा भाग बघितला असता रांजेगाव, बालाघाट, वारासिवनी या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। तर लगतच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर येत्या 24 तासामध्ये असणार आहे। भंडारा जिल्ह्यात बघितले असता भंडारामध्ये वर्दी, भंडारा आणि चिखली या ठिकाणी काही भागात मध्यम राहील तर काही भागामध्ये मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये असणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या काही भागात असणार आहे। तसेच गोतंगाव, अडेल, पावनी, भिवापूर, खेरगाव या ठिकाणी मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता राहील। या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। मौदा, चिखली, धर्मापुरी, बार्शी, वाघोली, कामठी, पारशिवनी, रामटेक तसेच असोली, कंधारी, गोबरवाई, तुमसर, अकोला लगतचा भाग, घोटी, वनेरा, कामठी, खरबसर, निपाणी, डोंगरी आणि तिरोडी या सर्व भागात बघितले असता तर या सर्व भागामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे। जोरदार पावसाचा अंदाज हा कमी स्वरूपात असणार आहे। तर
येत्या 24 तासामध्ये असणार आहे। तसंच लगतच्या भागामध्ये बघितलं असता कमळेश्वर, नागपूर आणि डोरली, काटोल, सावर्णेर, उमरी लगतचा भाग, कर्जना, कोडाली, धोतीवाडा, हिंगणा, धामणा, बोटीबोरी, पाचगाव या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील नागपूर जिल्ह्याच्या या भागाकडे देखील आपल्याला येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे।